स्वामी समर्थ. कर्क राशीच्या जातकांनो सावधान. तुमच्या आयुष्याच्या पुस्तकात अशी एक पान उलटी होणार आहे ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. गेल्या काही काळापासून तुम्ही ज्या संकटाच्या काळोखात चाचपटत होता त्या काळोखाचा शेवट आता जवळ आला आहे की त्याहून भयानक काहीतरी तुमची वाट पाहाय आहे. गुरुजीच्या शब्दात सांगायचे तर 11 मार्च 2026 ची तारीख तुमच्या आयुष्याला एका अशा वळणावर नेऊन ठेवणार आहे जिथे नियतीचा खेळ पूर्णपणे बदलणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुमच्या खिशातून पैसा असा काही वाहून गेला आहे जणू काही तुम्ही एखाद्या छिद्र असलेल्या पात्रातून पाणी भरण्याचा प्रयत्न करत होता. गुरुजी सांगतात, देव बृहस्पती आतापर्यंत खर्चाच्या भावात वक्री अवस्थेत बसून तुमच्या संयमाची परीक्षा घेत होता, पण आता ते मार्गी होत आहेत. प्रश्न हा आहे की मार्गी चाल तुमच्यासाठी सुखाचा महापूर घेऊन येईल की पुन्हा एकदा जुन्या जखमाचा कुरवाळत ठेवेल. तुमच्या प्रॉपर्टीचे असलेले अडकलेले व्यवहार आता पूर्ण होतील की नियती पुन्हा एकदा तुम्हाला एका मोठ्या पेचात अडकणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींची वाणी सांगते की आता तुमच्या 7व्या दृष्टीने शत्रू आणि रोगाच्या प्रभावावर जो प्रभाव पडणार आहे तो धक्कादायक असेल. विदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे यश मिळणार आहे की त्या यशाच्या मागे एक छुपे संकट लपलेले आहे. कोर्ट कचेरी आणि कर्जाच्या चक्रातून तुमची सुटका होणार हे तर निश्चित आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला कोणत्या किमतीची मोजणी करावी लागणार आहे हे रहस्य 11 मार्च नंतर उलगडणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, शेवटी एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवगुरु बृहस्पती मार्गी होत आहेत म्हणजे तुमचे नशीब आता तुमच्या हातात आहे. पण लक्षात ठेवा, चंद्राच्या राशीत असलेल्या लोकांसाठी मनाचा राजा होणे सोपे नसते. तुम्ही सावध राहता की गोंधळता यावरच तुमचे पुढचे संपूर्ण वर्ष अवलंबून आहे. आता ही वेळ तुमच्या सतर्कतेची आहे, कारण गुरुजी म्हणतात जे घडणार आहे ते तुम्हाला हादरवून सोडेल, पण तेच तुमच्या आयुष्याचे खरे टर्निंग पॉइंट ठरेल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात, तुमच्या कुंडलीतील 12व्या स्थानातील देवगुरु बृहस्पतीची मार्गी चाल म्हणजे केवळ एक खगोलीय घटना नाही, तर ते तुमच्या आयुष्यातील त्या अदृश्य वादळाचे आगमन आहे जे सर्व काही बदलून टाकणार आहे. मागील कित्येक महिने तुम्ही ज्या आर्थिक गळतीचा आणि मानसिक अशांततेचा सामना केलात ती नियतीची केवळ एक तालीम होती का? 11 मार्च 2026 ची ही पहाट तुमच्या आयुष्यातील अशा एका अध्यायाची सुरुवात करणार आहे जिथे तुम्हाला कळून येईल की तुमचे प्रत्येक दुखणे आणि प्रत्येक खर्च हा कोणत्या तरी मोठ्या यशाची किंमत म्हणून मोजला जात होता, पण आता हा हिशोब पूर्ण होणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या 4थ्या स्थानावर पडणारी बृहस्पतीची 5वी दृष्टी आता एक भयानक उत्सुकता निर्माण करत आहे. प्रॉपर्टी, सुख, माता यांच्याशी संबंधित ज्या काही समस्या तुमच्या टांगणीला लागल्या होत्या त्या आता एका क्षणात सुटणार की अधिकच गुंतणार. गुरुजी स्पष्ट इशारा देत आहेत, तुमच्या घराची सुखशांती आता एका अशा वळणावर उभी आहे जिथे तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते, पण तुमची एक सतर्कता तुम्हाला राजसत्तेसारखे सुख मिळवून देऊ शकते. आता तुमची परीक्षा वेळेशी नाही तर तुमच्या स्वतःच्या नशिबाशी आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात, आतापर्यंत ज्या अदृश्य शत्रूंनी तुमच्या कुंडीत पकडले होते आणि ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही दबलेले होता त्या 7व्या स्थानावर देवगुरु बृहस्पतीची थेट 7वी दृष्टी पडणार आहे. हे केवळ सामान्य ग्रहभ्रमण नसून तुमच्या आयुष्यातील त्या सर्व समस्यांना एका झटक्यात नष्ट करण्याची ताकद आहे ज्यांनी तुम्हाला मागील कित्येक दिवसापासून झोपू दिले नाही. पण लक्षात ठेवा, शत्रू पराभूत होणार हे सत्य आहे, मात्र त्या विजयाची धग इतकी मोठी असेल की तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या नजरा तुमच्या यशाने दिपून जातील. काय होईल ह्या अकस्मात मिळणाऱ्या यशाचा भार पेलण्यास तयार आहात का? कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींचा इशारा आहे की जर तुम्ही विदेशाची वाट पाहत असाल किंवा करिअरमध्ये स्थिरतेसाठी तडफडत असाल तर 11 मार्चची ही मार्गी अवस्था तुमच्यासाठी एक असा गेटवे
उघडणार आहे जो कधीही न पाहिलेला असेल. पण इथेच खरी भीती आणि सस्पेन्स दडलेला आहे. कारण गुरु जेव्हा मार्गी होतात तेव्हा ते तुम्हाला यशाच्या शिखरावर तर नेतात, पण त्यासोबतच तुमची परीक्षाही घेतात. तुम्ही या नवीन संधीचा वापर करून स्वतःला प्रस्थापित करणार की चुकीच्या निर्णयामुळे पुन्हा त्याच विळख्यात अडकणार हे आता केवळ तुमच्या हातात आहे. नियतीचा हा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. तुम्ही सज्ज आहात ना? कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात आतापर्यंत तुम्ही ज्या मानसिक द्वंद्वात अडकलेले होता त्यामागचे कारण केवळ परिस्थिती नव्हती, तर तुमच्या 12व्या घरात वक्री अवस्थेत बसलेले ते अदृश्य गुरु होते. त्यांनी तुमच्या झोपेतून चैन हिरावून घेतली होती आणि तुमच्या स्वप्नावर एक भीतीची सावली पसरवली होती. पण 11 मार्च पासून जेव्हा देवगुरु बृहस्पती मार्गी होतील तेव्हा तुमच्या मनाच्या खोल दरीत साचलेला तो नैराश्याचा कचरा साफ व्हायला सुरुवात होईल. प्रश्न हा आहे की ही शांतता तुम्हाला पुन्हा एकदा आत्मविश्वासाने भरून काढणार आहे की मागील वेदनाच्या आठवणी पुन्हा तुम्हाला त्या तणावाकडे ओढणार आहे. कर्क राशीच्या जातकांना गुरुजी इशारा देत आहेत. तुमच्या अष्टम भावावर पडणारी बृहस्पतीची 9वी दृष्टी तुम्हाला अशा गुप्त रहस्याची जाणीव करून देईल ज्यामुळे तुमचे विचारचक्र कायमचे बदलून जाईल. हे परिवर्तन जितके सुखद आहे तितकेच ते गूढ देखील आहे. कारण या काळात तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न कराल, पण नियती तुम्हाला एक वेगळ्याच आध्यात्मिक वळणावर घेऊन जाईल. काय तुम्ही स्वतःच्या मनातील या वादळाला शांत करण्यासाठी तयार आहात? कारण आता जो बदल घडणार आहे तो केवळ तुमच्या विचारात नाही, तर तुमच्या संपूर्ण अस्तित्वात एका अशा शांततेचा संचार करेल जी कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती ठरेल. कर्क राशीच्या जातकांना गुरुजी सांगतात देवगुरु बृहस्पती जेव्हा मार्गी होतात तेव्हा ते केवळ तुमच्या करिअर किंवा संपत्तीत बदल घडवत नाहीत, तर ते तुमच्या भोवतालच्या दैवी ऊर्जेचे स्वरूपही पूर्णपणे पालटून टाकतात. तुम्ही आतापर्यंत करत असलेल्या पूजा अर्चा किंवा मंत्र जपाचा तुम्हाला जो काही अपेक्षित फळ मिळत नव्हता त्याचे गूढ आता उलगडणार आहे. 11 मार्च नंतर तुम्ही केलेल्या धार्मिक कार्याचे परिणाम इतक्या वेगाने दिसून येतील की तुम्हाला तुमच्याच डोळ्यावर विश्वास बसणार नाही. पण एका सावधगिरीचा इशारा, तुम्ही धार्मिक कार्यात केवळ एक उपभोक्ता म्हणून राहणार की त्या दैवी शक्तीशी एकरूप होणार. कारण गुरुजींचे म्हणणे आहे या काळात चुकीच्या भावनेने केलेले कार्य तुमच्यासाठी संकटही ओढवू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी अत्यंत गंभीरपणे बजावतात तुमच्या कुंडलीतील 12व्या स्थानावर असलेल्या बृहस्पतीचा प्रभाव असा आहे की तुम्ही धर्माच्या मार्गापासून जराही भरकटलात किंवा अहंकारात वागलात तर हीच देवी ऊर्जा तुम्हाला रसातळाला नेण्यास कमी करणार नाही. अष्टम भावावर पडणारी बृहस्पतीची 9वी दृष्टी तुम्हाला अशा गुप्त विद्या आणि साधनाची ओढ लावेल ज्या तुमच्या आत्म्याला हादरवून सोडतील. आता प्रश्न हा आहे की तुम्ही या धार्मिक क्रांतीला आत्मसात करून तुमच्या जीवनातील दोष नष्ट करणार की या अफाट शक्तीच्या दबावाखाली दबून जाणार. तुमचे रक्षण करणारा मार्ग आता उघडला आहे, पण तो मार्ग निवडण्याचे धाडस तुमच्याकडे आहे का? कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात आतापर्यंत तुम्ही ज्या अंधारात चाचपटत होता त्या संकटाचा कणा मोडून टाकण्याची वेळ जवळ आली आहे. पण लक्षात ठेवा, हे उपाय म्हणजे केवळ शब्द नसून एक दैवी ढाल आहे जी तुम्हाला आगामी काळात येणाऱ्या त्या भयानक लहरीपासून वाचवेल ज्याची कल्पना तुम्हालाही नसेल. ही वेळ आहे स्वतःच्या नशिबावर ताबा मिळवण्याची, अन्यथा या मार्गी बृहस्पतीच्या तीव्र ऊर्जेचा झटका तुम्हाला सहन करावा लागेल. तुम्ही तयार आहात का तुमच्या दुर्दैवाला कायमचा निरोप देण्यासाठी? कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्यासाठी जे विशेष मार्ग सुचवले आहेत ते अतिशय गूढ आहेत. स्वामी समर्थाचे ध्यान. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे श्री स्वामी समर्थाच्या नामजपाने तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचारांचा अंत करा, अन्यथा ही नकारात्मकता
तुम्हाला पुन्हा त्याच संकटाच्या चक्रात खेचून नेईल. शिवाचा अभिषेक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करा. ओम नमः शिवायचा जप करा. कारण चंद्रमा हा तुमच्या मनाचा स्वामी आहे आणि चंद्रावरचा कोणताही दोष तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतो. गुरुवारी दान. प्रत्येक गुरुवारी गाईला पिवळा गूळ आणि चण्याची डाळ अर्पण करा. ही सेवा तुमच्या 12व्या घराच्या दोषाला थेट शांत करेल. विष्णू सहस्त्रनाम. गुरुजींचे स्पष्ट सांगणे आहे, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थिरता हवी असेल तर दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण करणे हे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. जर हे तुम्ही टाळले तर येणारा काळ तुमच्यासाठी आणखी गुंतागुंतीचा ठरू शकतो. कर्क राशीच्या जातकांनो, हे उपाय म्हणजे तुमच्या आयुष्याचे ते टर्निंग पॉइंट आहेत जे तुम्हाला या महाबदलाच्या काळात तग धरून ठेवतील. काय तुम्ही या निमंत्रणाचे पालन करून स्वतःचे भाग्य उचलण्यास सज्ज आहात की पुन्हा एकदा नशिबाच्या नावाखाली संकटांना आमंत्रण देणार? तर कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात, आता तुमच्या समोरचा काळ हा केवळ वेळ बदलण्याचा नाही तर तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचे रूपांतर करण्याचा आहे. 11 मार्च 2026 ची ही मार्गी अवस्था तुमच्या आयुष्यात एक असे वादळ घेऊन येत आहे जे जुन्या सर्व दुःखांना मुळासकट उपटून टाकेल. पण लक्षात ठेवा, हे वादळ तुम्हाला नष्ट करायला येत नाही तर तुम्हाला एका नव्या उंचीवर घेऊन देण्यासाठी येत आहे. आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, सावध राहायचे आणि या दैवी ऊर्जेला ओळखायचे. जर तुम्ही आता चुकलात तर या बदलाचा लाभ कदाचित तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडले आहेत. आत प्रवेश करायचा की बाहेर उभे राहायचे, हा निर्णय आता तुमचा आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींचे असे स्पष्ट मत आहे, जर तुम्हाला या दैवी बदलाची साथ हवी असेल आणि येणाऱ्या संकटापासून कायमचे संरक्षण मिळवायचे असेल तर ही माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. या परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी आणि नित्य नवनवीन गूढ माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण तुमची एक छोटीशी कृती तुमच्या नशिबाच्या चक्राला सकारात्मक दिशा देऊ शकते. शेवटी त्या परमेश्वराचे, श्री स्वामी समर्थाचे आणि देवगुरु बृहस्पतीचे कोटी कोटी आभार मानूया, ज्याच्या कृपेने आज आपल्याला हे सत्य समजले आहे. हर हर महादेव.